दाजीपूर ओलवण ऋषिकेश स्टे होममध्ये जुगार सुरू असल्याची माहिती राधानगरी पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी 31 डिसेंबर रोजी सायंकाळी 5:30 वाजता छापा टाकला। या छाप्यात 72,000 रुपये रोख, 25,000 रुपये किमतीचे 2 मोबाईल, 12 लाखांची कार असा मिळून 12,97,000 रुपयांचा मुद्देमाल राधानगरी पोलिसांनी जप्त केलाय। काल दिनांक 31/12/2023 रोजी 31च्या निमित्ताने कोकणातील काही इसम दाजीपूर ओलवण या ठिकाणी होमस्टेसाठी आले होते। आम्हाला बातमी मिळाली होती, त्यानुसार आम्ही त्या होमस्टेवर छापा टाकला असता त्या ठिकाणी आम्हाला 6 इसम जुगार खेळताना मिळून आले। तसेच ते होमस्टे जो चालवत आहे त्या मालकालाही आम्ही आरोपी केलेला आहे 7वा। तर त्यांच्याकडून आम्ही जवळपास 72,000 रुपये रोख रक्कम, एक क्रेटा गाडी, 2 मोबाईल असा 12,97,000चा एकूण मुद्देमाल जप्त केलेला आहे। अधिक तपास माझ्या मार्गदर्शनाखाली PSI गिरडेकर हे करीत आहे। या कारवाईत किशोर सामंत, प्रकाश साळवी, आनंद मेट्टी, बाळू बाणे, मिलिंद कुबडे यांच्यासह स्टे होमचा मालक सागर खंदारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या कारवाईवेळी काही जण पळून जाण्यात यशस्वी झाल्याची चर्चा सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू आहे। या कारवाईबरोबर राधानगरी पोलिसांनी 3 वाहनांवर ड्रंक अँड ड्राईव्हचीही कारवाई केली आहे। राधानगरी पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश घेरडीकर, दिगंबर बसरकर, गोपनीय विभागाचे कृष्णात यादव यांच्यासह पथकानं ही कारवाई केली।